नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनातर्फे 1.5 लाख जागांची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केली होती. त्यातल्या पहिल्या टप्प्यात 50,000 पदे भरावयाची आहेत. त्या पहिल्या टप्प्यातली पहिली ॲड आलेली आहे लेखा व कोशागार पुणे विभागाची. यात टोटल तब्बल 75 पदे भरावयाची आहेत. त्यासाठी जे आरक्षित जागा आहेत त्या दिलेल्या आहेत. फॉर्म फिलिंग ही 31 तारखेपासून चालू होत आहे. 31 तारखेपासून फॉर्म भराव्यास सुरुवात होत आहे. 31/12/2024 ते 30/1 पर्यंत फॉर्म भरणं चालू राहणार आहे. त्यासाठी त्यांनी mahakosh.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दिलेलं आहे. त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. यासाठी जी फी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 1000 व कॅटेगरीवाल्यांसाठी 900 रुपये एवढी फी घेण्यात येणार आहे. ही जी पोस्ट आहे ती S10 पे स्केलची पोस्ट आहे. कनिष्ठ लेखापाल या पदाचे नाव आहेत. यासाठी पे स्केल म्हणजे 29,200 जरी असलं तरी तुमच्या इन हँड सॅलरी जी आहे ती जवळपास 45,000 रुपये एवढी तुम्हाला याची सॅलरी पडत असते. त्यामुळे खूप चांगली पोस्ट आहे. पगार पण चांगला आहे. पुणेसारख्या ठिकाणी 45,000 रुपये म्हणल्यावर भरपूर पगार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी याला अप्लाय करा. याचा जो अभ्यासक्रम आहे हा आपला टिपिकल सरसेवेचा अभ्यासक्रम असणार आहे. ज्यात मराठी व्याकरण 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी, इंग्रजी व्याकरण 25 क्वेश्चन 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन 50 मार्क व बौद्धिक चाचणी 25 क्वेश्चन 50 मार्क असे असण्याचे चान्सेस आहेत. 200 मार्काचा हा पेपर असेल. या व्यतिरिक्त दुसरा अभ्यासक्रम असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नेहमी जे आपल्या सरसेवाचे जे अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम याला लागू असणार आहे. जी विस्तारित जाहिरात येईल ती जवळपास 30 तारखेला येईल. कारण 31 तारखेपासून फॉर्म चालू आहेत. तेव्हा जेव्हा पूर्ण जाहिरात येईल डिटेलमध्ये त्यावेळेस आपल्याला याचा अभ्यासक्रम पूर्णपणे समजणार आहे. पण सध्या तुम्ही हेच धरून चला की हाच अभ्यासक्रम असणार आहे. याची जी एक्झाम डेट आहे ती जवळपास मार्च किंवा एप्रिल हे महिना तुम्ही लक्षात घेऊन अभ्यासाला तयारी करायची. एक्झाम डेट मार्च किंवा एप्रिलमध्ये असण्याचे चान्सेस आहेत. ओके, अशा प्रकारच्या सर्व एक्झाम अपडेटसाठी आपलाच महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.